गौरी आणि पप्पा शेताला गौरी लावतोय आम्ही. हो थांबा. आता गौरी लावतायत. हशान मी आणलं एवढा सगळा. तू कसा अशी गौरी लावतात. हे बा शेण आहे गौरी लावायची. आणि हा आपला झाडा प्लास्टिकचा कापलेला बाय कॅन मारायचा. झाडा प्लास्टिकचा एवढा भरून तो घेऊन ये जा. हे सगळं ते ह्याला उडवाय भरू बघेल. हा ठीक आहे आणतो. एकदा टाक एक शी नेऊया. पप्पा गौरी लावतायत. हो काय हे तो वाड्यात आपला तो हे आहे ना. पप्पा गौरी लावतायत. वापस सुपन सारखीच लागते गौरी. कमी जास्त नाही होत. दाढ आहे एवढी चौकोन. या दाढीवर नंतर कौल लावायचा आहे. म्हणजे झाडाची पानं झाडाच्या फांद्या त्याला कौल म्हणतात. कौल टाकला की नंतर गवत झाल्यावर त्याच्यावर पातेली झाडाची पानं. त्यानंतर वरती उकरीट काही लोक माती लावतात. उकरीट लावल्यावर नंतर मग जाळून टाकायची. एवढं सगळं झाल्यावर जाळून टाकायचं. म्हणजे मेहनत पूर्ण जाळून टाकायची. त्यामुळं कारण एकच असतं की जमीन भाजली गेली की पीक चांगलं येतं. म्हणून दरवर्षी अशी कोकणात अशी भाजवण करतात. पण ही भाजवण तेव्हाच करतात जेव्हा गावातले मानकरी पहिला धूर काढतात. म्हणजे गावचे म्हणजे मानकरी असतात. तर मी माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलं आहेत. आपले गावातले भाग्य मानकरी भागोजी आंबरे त्यांचा पहिला मान असतो धूर काढायचा. तिथं त्यांची शेती आहे. तिथं खाली ती शेती पहिला त्यांनी जाळली पूर्ण दाढ की त्यानंतर संपूर्ण गावात भाजवण सुरू होते. ही चिरणी गावची प्रथा आहे पहिल्यापासून झालेली आहे. हे पहा संपूर्ण संपलेले आहे. आता जायचं घरी. हा हारा घेतो. चल तर घरी चाललो आम्ही. हो ती साडी ती घ्या बरी पडते. मोठी पिशवी. आता घरी चाललो आहोत. फावड्या माझ्याकडे हातात. आली गौरी लावून नाही की नाही याच्यात ना मोठ्यात ना. त्याला लावून येऊ आता हातासरशी. मी आलो इथं. पूर्ण लावून टाकू ना. एवढीच आहे का ती दाढ. हो हो राहू दे. दिल्या हे बघ गावात कुठे लपवून टाकले नाही बघ. कृष्णा ओ कृष्णा
कृष्णा राजा. बस खाली, चल बस. गवत खातोयस सुका सुका. सध्या सुक्या गवत आहेत का काय. चला चल रे. काजूवर आलेलो आहे. काजू नाहीच आहे आज, यंदा काहीच नाही काजू. फक्त मोर आलंय. मोर आहे नुसता. काय फायदा. ठीक आहे. काजू काजू कमी काजू आहेत. डायरेक्ट ती नाही पोच्यात तिने पण कावलेत तर. हे बघ ह्याच्यात ही काढ. हे दोन हे बघ इथं दोन आहेत. हा त्या दोन्ही पड वर जोरात केलं. त्यात एक सुकी आणि एक पिक्के. ते खाली पडले काजू. ह्या आंबा नुसता तगारलाय भरपूर. यावर्षी आला तरी बरं होईल ना. यायला हे काजू आहेत आमचे. हे हा मोठा आंबा समोरचा. यंदा मोहरला पण नाही साधा. वाट लागली त्यामुळे.